रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं? रिप्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तुम्हा सगळ्यांना माहिती का लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत? सांगा पटकन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या अवतीभोवती जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, ॲनिमल्स, बर्ड्स, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय करतात? प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. येस सर्वज्ञ. ऑफस्प्रिंग म्हणजे छोटस बाळ, नवजात बाळ. काय करतात? बाळ म्हणजे कॅट असेल तर कॅटचं जे छोट पिल्लू असतं त्याला काय म्हणतात? नाव काय? कॅटच्या बेबीचं नाव काय? डॉगचं आहे पपी. कॅटचं काय आहे? किटन. यस. म्हणजे किटन असतात. ऑफस्प्रिंग छोटे किटन्स प्रोड्यूस होतात. कॅट. आपण, वी, मदर अँड फादर बोथ आर रिस्पॉन्सिबल फॉर अस रिप्रोडक्शन. बरोबर आहे का? आपला जन्म आपल्या आईच्या पोटा, वाढ कुठे होते? आईच्या पोटामध्ये. आणि आपण प्रोड्यूस होतोय ऑफस्प्रिंग. आपण ज्यावेळी जन्माला येतो त्यावेळी त्याला काय म्हणतात? ऑफस्प्रिंग म्हणतात. येस. जनरेट न्यू इंडिव्हिज्युअल. आता मला सांगा, ज्यावेळी तुमचा जन्म झाला तुम्ही न्यू इंडिव्हिज्युअल होता का? नवीन व्यक्तिमत्व होता की नाही? येस, तुम्ही नवीन आहात, कम्प्लिटली न्यू. याला म्हणायचं रिप्रोडक्शन. ओके. गुड. असतंय कब, लॉयन कब, जिराफ काफ, चिता कब, सीयूबी कब, डॉग पपी, एलिफंट काफ, हॉर्स कोल्ड, मंकी इन्फंट. बघा, इन्फंट. काऊ काफ, हेन चिकन, कॅट किचन, कांगारू जोय. बघा, कांगारूचं आपलं कन्फ्युजन होऊ शकतंय. कांगारू काय आहे? JOEY, जॉय. बरोबर आहे का? फॉक्स कब, डिअर फॉन, टायगर कब. आता काही एक ऑब्झर्वेशन केल्यावर आपल्याला लक्षात येतं, जे कार्निव्हर्स आहेत, हर्बिवर्स, कार्निव्हर्स, आणि अजून काय असतात? तिसरा टाईप कोणता असतोय सांगा मला? कार्निव्हर्स, हर्बिवर्स. तिसरा टाईप कोणता आहे? ओमनिवर्स. येस. तर मला सांगा, कार्निवर्स जे अॅनिमल आहे त्यांचं जनरली आपल्याला काय दिसतंय? कप. बरोबर आहे का? जनरली जे अॅनिमल्स कार्निवर्स आहेत, इटिंग फ्लेश ऑफ अदर अॅनिमल. येस सार्थक, गुड. त्यांचं जे बेबीज आहेत ते आहे कब. बघा बरं, कब दिसतंय का? चिता, लॉयन, टायगर, बियर. बघा, हा पण कार्निवर्स असतो. कोण? सॉरी, फॉक्स. कब. काही गोष्टी लक्षात ठेवायला सोप्या आहे बघा. कार्निवर्स. ओके. आपण जे काही फूड ईट करतोय रेग्युलर लाईफ मध्ये, जगण्यासाठी न्यूट्रिएंटची गरज आहे का स्वरा डोळे? इजेन्शियल टू लाईफ अँड हेल्थ. यस. न्यूट्रिएंट नसेल तर नो लाईफ.
इफ देर इज नो न्यूट्रिएंट देर इज नो लाईफ. हेल्थ, आपली हेल्थ प्रॉपर राहण्यासाठी सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट पाहिजे आपल्या फूड मध्ये. आपण जे खातो ना ते एकच नाही खायचं, सगळं पाहिजे त्यामध्ये. फॅट्स पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, मिनरल्स पाहिजे. आपल्याला एखादी इंजुरी झाली, दुखापत झाल्यानंतर ती कायम तशी असते का काही दिवसानंतर रिपेअर होते? एखादी इंजुरी झाली, एखादी जखम झाली आपल्याला, यस पल्लवी झाडे, गुड, तर ती काही दिवसानंतर रिपेअर होते. रिपेअर का होते? ड्यू टू न्यूट्रियंट्स. तर न्यूट्रियंटचे टाइप्स किती सांगा मला? बॉडी बिल्डिंग, हेल्थ, एनर्जी. जेवण झाल्यावर एनर्जी येते का? जेवण झाल्यावर एनर्जी येते का? येते. आपल्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त असतं कार्बोहायड्रेट्स, राईस, बाजरा, व्हीट. हे सगळं काय आहे? कार्बोहायड्रेट आहे. आणि कार्बोहायड्रेट काय करतात? इन्स्टंट एनर्जी देतात. लगेच छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं जेवण केल्यावर. पण फक्त आपल्या फूडमध्ये कार्बोहायड्रेटच पाहिजे का? नाही. सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्या फूडमध्ये पाहिजे. फॅट्स, फॅट्स आपल्याला मिळतं ऑइल, घी, मिल्क, यापासून आपल्याला काय मिळतं? फॅट्स. यस. मिनरल्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, मिनरल्स. प्रोटीन, प्रोटीन काय करतो? बोन्स, बोन्सला हेल्दी आणि स्ट्रॉंग ठेवण्याचं काम करतो प्रोटीन. आणि प्रोटीन बॉडी बिल्डिंग करतात. मसल्स असतात बघा, बॉडी बिल्डर्स लोक पाहिलेत का तुम्ही? किंवा एखाद्या मुलाची हाईट चांगली वाढली, हाईट आणि बॉडी चांगली मेंटेन झाली, प्रोटीन्स जास्त प्रमाणात घ्यायचे. आता तुमचं वय कमी आहे, तुम्हाला जर हायटेड बनायचंय, उंच बनायचं, स्ट्रॉंग बनायचं, सगळे प्रोटीन्स तर तुम्ही घेतलेच पाहिजे जेवणामधनं. पण सगळ्यात जास्त तुमच्या जेवणामध्ये पाहिजे प्रोटीन्स पाहिजे. बरोबर आहे का सार्थक, भावेश? छोटी मुलं, हाईट त्यांची उंची वाढली पाहिजे, मसल स्ट्रॉंग झाले पाहिजे, तर छोट्या मुलांना जास्त गरज असते प्रोटीन्सची. आता प्रोटीन्स असतं मिल्क मध्ये, पल्सेस मध्ये, एग्स, यामध्ये चिकन, यामध्ये प्रोटीन असतं. ते आपण प्रोटीन मिळवायचं, खायचं. आता 6 टाईप ऑफ न्यूट्रिएंट आहे: कार्बोहायड्रेट, लिपिड्स म्हणजे फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स, वॉटर. किती प्रकारचे आहेत सर्वज्ञांनी? 6 टाइप्स. ओके. ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम विच प्रोड्युसेस इट्स ओन फूड. स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. प्लांट्स, ट्रीज, बुशेस स्वतःच फूड स्वतः प्रिपेअर करतात. लक्षात येत आहे? आणि ही एक प्रोसिजर आहे, याला फोटोसिंथेसिस म्हणतात. माहितीये का? फूड फॉर्मेशन जी प्रोसिजर आहे प्लांट्स मध्ये, त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. वैष्णवी, यस सार्थक, फोटोसिंथेसिस माहितीये? प्रकाश संश्लेषण. आणि या फोटोसिंथेसिस प्रोसिजर मध्ये काय होतंय? प्लांट्स काय करतात? इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतात, इनहेल करतात. वैष्णवी स्वरा,
इनऑर्गॅनिक कंपाऊंड कोणकोणते, त्यांची नावं सांगा बरं मला. प्लांट्स काय करतात, इनऑर्गॅनिक कंपाऊंड टेक्स घेतात. त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंडची नावं सांगा मला. इनऑर्गॅनिक कंपाऊंडची नावं सांगा, वाचायचंय आणि सांगायचं. सार्थक, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. इनऑर्गॅनिक, अर्णवी, वैष्णवी तांबडे, इनऑर्गॅनिक कोणते आहेत? कार्बन डायऑक्साइड, वॉटर, H2O. आणि कशामध्ये कन्व्हर्जन करतात वैष्णवी तांबडे, सांगा बरं. Plants take inorganic compound, carbon dioxide and water and convert it into, कशामध्ये कन्वर्ट करतात? ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे बाळांनो? स्वरा, ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणता आहे? ग्लुकोज. आता ग्लुकोज मला सांगा, ग्लुकोजला दुसरं नाव आहे शुगर, दुसरं नाव आहे कार्बोहायड्रेट्स, बरोबर आहे का? आणि हे काय करायचं काम करतात? एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम करतात. आणि हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे? ही सगळी प्रोसिजर कोणामुळे पॉसिबल होते? फोटोसिंथेसिस प्रोसेस मेनली पॉसिबल ड्यू टू, कोणामुळे पॉसिबल होते? सन, SUN. जर सूर्य नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही. सनलाइट, यस. सूर्यप्रकाश नसेल तर फोटोसिंथेसिस होणार नाही, नॉट पॉसिबल. समजलं? येस. आता unable to produce their own food and therefore must obtain food from an external sources. ह्युमन बिंग काय आहे मुलांनो? माणूस ऍटोट्रॉफिक आहे का हिटोरोट्रॉफिक आहे? आपल्याला फूड साठी दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं, बरोबर आहे का वैष्णवी? डिपेंड्स ऑन अदर एक्सटर्नल सोर्सेस. ह्युमन बिंग काय आहे? हिटेरोट्रॉफिक आहे. बॅक्टेरिया, प्रोटोझोन्स, फंगी, ॲनिमल्स, बर्ड्स, हे काय आहेत? हिटेरोट्रॉफिक. हिटेरोट्रॉफिक म्हणजे ज्यांना फूड, अन्न, आराध्य दोनाडकर, दुसऱ्याकडून मिळते. सर्वज्ञ. Heterotrophic are organisms who are unable to produce their own food and therefore must obtain food from an external source. एक्सटर्नल सोर्स म्हणजे आपल्याला भूक लागल्यावर आपल्या शरीरामध्ये अन्न तयार होतंय का? When we are hungry, food produced in our body? No. We get it from external sources. एक्सटर्नल सोर्स मधून घेतोय म्हणजे घरामधून, दुकानामधनं, हॉटेलमधनं, फ्रीज मधनं फ्रुट्स घेतोय, व्हेजिटेबल्स, जेवण करतोय, एक्सटर्नल आहे. मग हे जे काही अॅनिमल्स आहेत हे सगळे काय आहेत? हिटेरोट्रॉफिक. प्लांट्स काय आहेत? सौम्या, सौम्या हिरराव, प्लांट्स इज ॲटोट्रॉफिक. प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. ओके. हिटेरो, parasites are organisms that live in, on or with another organism. पोटामध्ये कृमी झाले कधी ऐकले का रे? पोटामध्ये जंत झाले शब्द ऐकलाय का?
भावेशाही रे, छोट्या मुलांच्या पोटात जंत झालेत असं कधी ऐकलंय का? मग ते जे जंत असतात ते कोठे जगतात सार्थक तांदळे? आपण मिळवलेल्या न्यूट्रियंट्स वर ते आयते जगतात. वैष्णवी, कोठे जगतात माहितीये? आपण डोक्यावरच्या उवा बघितल्याय का? डोक्यामध्ये उवा असतात बघा, ते पण पॅरासाइट्सच आहेत. तुम्ही म्हणाल ते जगतात कस काय? आपण मिळवलेलं अन्न, मिळवलेले न्यूट्रियंट्स, एनर्जी रेडीमेड ते आपल्या बॉडीमधनं मिळवतात. मॉस्किटो बघितलाय? डास. मॉस्किटो पॅरासाइटच आहे एक प्रकारचा. मॉस्किटो काय करतोय? येतो, ब्लड मध्ये एनर्जी असते, न्यूट्रियंट असतात, सगळं असतं आपल्या ब्लड मध्ये. तो काय करतो? येतो आणि स्मॉल ड्रॉप ऑफ ब्लड रेडीमेड तो यूज करतोय, त्याला म्हणतात पॅरासाइट. आणि या पॅरासाइटला फूड मिळवण्यासाठी दुसऱ्याच्या बॉडीची गरज असते. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता हे एक्झाम्पल बघा, टिक अँड डॉग. हे जे टिक दिसतंय, हे डॉगच्या बॉडीवर आहे. आणि ते बॉडीचं काय करतं? बॉडीवरनं न्यूट्रियन्स, प्रोटीन सगळं रेडीमेड मिळवतंय. हा टिक. गोमाशी म्हणतोय बघा त्याला आपण, गोमाशी शब्द ऐकला असेल. गाई बैल असतात बघा, बुलक्स, काऊज, गोमाशी ऐकलेलं असेल. त्याला टिक म्हणतात, ऐकलं असेल. नसेल ऐकलं काय अडचण नाही. गाईच्या बैलांच्या अंगावर माश्या असतात बघा, त्या गोमाश्या बसलेल्या असतात. त्या त्यांचं ब्लड कन्झ्युम करतात ऍज अ फूड म्हणून. हुकवर्म्स अँड ह्युमन्स, हे दिसतंय तुम्हाला? मी ज्याला जंत म्हटलो होतो त्याला म्हणतात हुकवर्म्स. छोटे असताना होतात, मुलं ज्यावेळी छोटे असतात त्यावेळी होतात. ऍफिड्स अँड प्लांट्स, हा प्लांट आहे बघा. प्लांटवर असे तुम्ही ऍफिड्स पाहिलेत का? दुसऱ्याच्या बॉडीवर जगतात. लिचेस अँड ह्युमन, हे लिचेस तुम्ही नसेल बघितले. ते लिचेस असतात, ह्युमनचं ब्लड कन्झ्युम करतात, ग्रास करतात. आता पॅरासाइट कन्सेप्ट समजला का सगळ्यांना? हर ओनली इट प्लांट्स, फ्लावर्स, फ्रूट, नट्स, ग्रास, इव्हन फूड. त्याला म्हणायचं हर्बिवर्स. आता हर्बिवर्स मध्ये इथे दिसतोय आपल्याला टॉर्टॉइज, सॉरी, हॉर्स, हेअर, काऊ, डिअर. प्युअर व्हेज, येस. डेड अॅनिमलच्या बॉडीवर जे जगतात, डेड अॅनिमलच्या बॉडीला ते फूड बनवतात, त्याला म्हणतात स्कॅव्हेंजर्स. आता स्कॅव्हेंजर्स मध्ये आहे जॅकल, क्रो, हायना, टर्की व्हल्चर, पोयाट. हे काय आहे? सगळे स्कॅव्हेंजर्स. स्कॅव्हेंजरचा अर्थ समजला का भावेश रे? Scavengers, an organism that feeds on dead animal. Dead animal म्हणायचा. डेड अॅनिमलच्या बॉडीवर, डेड अॅनिमलच्या बॉडीला जे फूड बनवतात, फूड, त्याला म्हणायचं स्कॅव्हेंजर्स. Breaks down or eats decaying material for its energy source. Decaying material. अर्थवॉर्म पाहिलाय तुम्ही? अर्थवॉर्म, गांडूळ म्हणतो त्याला आपण, गांडूळ. निमेटोड्स, मशरूम्स,
ते काय करतात, डिके करतात, डिके कुजवतात. फंगी, बॅक्टेरिया, मोल्ड, ईस्ट, डंग बिटेल्स, निमॅटोड्स, ते काय करतात, डिकम्पोज करतात, डिकम्पोज. त्यांना ब्रेक डाऊन करतात डिकम्पोज करून, आणि ते जे मटेरियल आहे त्याला एनर्जी सोर्स म्हणून वापरतात. आता हा तुम्हाला हा किडा दिसतोय का, डंग बिटेल दिसतोय का, त्याच्या समोर हे फूड आहे. तो काय करणार माहिती, याला डिकम्पोज करणार. डिकम्पोज करणार म्हणजे वेगळं वेगळं करणार, आणि त्याला एनर्जी सोर्स, एनर्जी फूड म्हणून यूज करणार. आता हे जे तुम्हाला हे जे दिसत आहे अर्थवॉर्म्स, ते कुठे असतात, कुठे असतात सांगा मला. अर्थवॉर्म्स कुठे असतात, जमिनीमध्ये, सॉइल मध्ये असतात. सॉइल, शेतामध्ये, मातीमध्ये असतात. सॉइल कुठे असतात, सॉइल मध्ये. आता सॉइल मध्ये असणारे हे जे अर्थवॉर्म आहेत, सॉइल मध्ये न्यूट्रियंट्स असतात का, कुजलेली पानं असतात का, डिकेइंग युजेस असतात का. मग हे काय करतात, अर्थवॉर्म त्यांना डिकम्पोज करायचं काम करतात, आणि त्याला फूड म्हणून यूज करतात. डिकम्पोज केलेल्या मटेरियल, ह्युमस, व्हेरी गुड. ह्युमस म्हणजे ती काळी माती असते, येस, ती डिकम्पोज झालेली असते. आणि तिचा यूज कशासाठी होतोय, फर्टिलिटी ऑफ लँड. इथे लक्षात. मला सांगा, डिकम्पोज कशाला म्हणतात अजून ऐका. रस्त्याच्या कडेला तुम्ही पाहिलेले सगळ्यांनी, एखादा डॉग असेल, बुलक असेल, काही दिवसानंतर फक्त त्याची बॉडी दिसते का, काही दिवसानंतर फक्त त्याचे बोन्स दिसतात, स्ट्रक्चर, बोनचं स्ट्रक्चर दिसतं, बरोबर आहे का. हे बोनचं स्ट्रक्चर का दिसतं, कारण निसर्गामध्ये, नेचरमध्ये डिकम्पोजिशन झाल्यामुळे बॉडीवरचं जे फ्लेश आहे त्याचं डिकम्पोजिशन होतं, त्यावर दुसरे अॅनिमल्स, डिकम्पोजर ऑर्गॅनिझम जगतात, आणि त्याचा फक्त काय राहतो, हाडांचा सांगाडा, बोन स्ट्रक्चर. ओके.